धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मका उत्पादक शेतकरी आहेत आणि यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मकाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि आता हा मका आता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी आता या जे काही ट्रॅक्टर आहेत हे हजारो ट्रॅक्टर या ठिकाणी आता शेतकरी मक्याने भरून आणत आहेत आणि या मक्याचा आता लिलाव झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका येत असतो। दररोज साधारण 700 ते 800 क्विंटल मका हा दररोज येत असतो। मात्र आज तब्बल 1000 क्विंटल मक्याची धुळ्यात आवक झालेली आहे आणि या मक्याला 1000 रुपयापासून साधारण 1600 रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे आणि अत्यंत चांगल्या दर्जाच्या मक्याला जवळपास 1800 रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे। अगदी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याची आवक आता टप्प्याटप्प्याने वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात आता मका यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। असं असलं तरी शेतकऱ्यांकडून मात्र किमान 2000 पर्यंत भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।